मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण एका वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचलेलं आहे. अत्यंत महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण घटना घडत आहेत. महाराष्ट्र नेमकं कोणत्या दिशेने जाणार? विकासाच्या दिशेने जाणार, आरक्षणाच्या दिशेने जाणार, शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेच्या दिशेने जाणार की अन्य कोणत्या दिशेने जाणार, या वळणावर महाराष्ट्र येऊन ठेपलेला आहे. महाराष्ट्राचं राजकारण नासवण्याचं काम गेल्या 10 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण केलं त्यामुळे महाराष्ट्राची दिशा बदललेली आहे. महाराष्ट्रामधला जो सुसंस्कृतपणा आहे, महाराष्ट्राच्या राजकारणाला, समाजकारणाला जी शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेची झालर होती, ती झालर काढून टाकण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जो समतेचा आवाज निघत होता, तो समतेचा आवाज दाबून टाकण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. आणि आज मित्रांनो, सगळेच पक्ष भारतीय जनता पार्टीला पूरक भूमिका घेताना दिसत आहेत. 2014ला भारतीय जनता पार्टीला न मागता शरदचंद्र पवार यांनी पाठिंबा दिला. म्हणजे पहिल्यापासून शरद पवार यांची भूमिका ही भारतीय जनता पार्टीसाठी सकारात्मक राहिलेली आहे. शरद पवार यांना भारतीय जनता पार्टीसोबत जायचं होतं, परंतु त्यांच्या नावावर जे लागलेलं जे सील आहे, शिवराय फुले शाहू आंबेडकर, याला कुठंतरी धक्का बसेल, या इमेजला कुठंतरी तडा जाईल, त्यामुळे शरद पवार भारतीय जनता पार्टीपासून दूर राहिले. परंतु वास्तवामध्ये भारतीय जनता पार्टी त्यांच्या मनामध्ये आहे. जे शरद पवारांचं तेच अजित पवारांचं. अजित पवार आणि शरद पवार एकाच नाण्याच्या दोन बाजू, दोघंही एकच आहेत. परंतु वास्तवामध्ये केवळ अजित पवार यांनी जो घोटाळा केलेला आहे, वास्तविक या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये घोटाळा करणारे एकटे अजित पवार नाहीत. प्रत्येक आमदार, प्रत्येक खासदार, प्रत्येक मंत्री भ्रष्टाचारी आहे. 288 पैकी 1-2 आमदार सापडतील जे इमानदार आहेत, किंवा 550 खासदारापैकी 1-2 खासदार सापडतील केवळ इमानदार आहेत. बाकी सर्वजण भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. त्यामुळे एकटे अजित पवाराला मी कधीच दोष देत नाही. परंतु अजित पवार असो, अनिल परब असो किंवा अन्य कोणीही असो, या लोकांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे याचं सर्व रेकॉर्ड भारतीय जनता पार्टीकडे आहे. आणि देशातील जेवढ्या काही तपास यंत्रणा आहेत यावर RSSचा कब्जा आहे. आणि त्यामुळे अजित पवार यांना भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर नाचावं लागत आहे. अनिल देशमुख यांच्याबद्दल मी कालच सांगितलं. याबद्दलची आता सर्व माहिती वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. म्हणजे ED CBIचा वापर करून एक क्रूर खेळ देवेंद्र फडणवीस यांनी या राज्यामध्ये खेळला. मित्रांनो, शिवसेना अगोदर भारतीय जनता पार्टीसोबत होती. ती काही विचारामुळे वेगळी झाली नव्हती. फक्त मुख्यमंत्री कोण होणार यावरून त्यांचा काडीमोड झाला होता. म्हणजे उद्धव ठाकरे यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीचं काहीही वावडं नाही. केवळ काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे एक नैतिकतेच्या दृष्टीतून भारतीय जनता पार्टीसोबत जाऊ शकत नाही. परंतु जे काँग्रेसचे आमदार आहेत, खासदार आहेत, यांना मात्र भारतीय जनता पार्टीचं काहीही वावगं दिसत नाही किंवा काहीही वावडं वाटत नाही. आणि मित्रांनो, या सर्वामध्ये माननीय प्रकाश आंबेडकर साहेब वेगळे उठून दिसत होते. परंतु आज सुद्धा ते जी भूमिका घेत आहेत त्यावरून आज अनेक लोक म्हणत आहेत, अगदी अनेक बौद्ध बांधव सुद्धा म्हणत आहेत की त्यांची भूमिका ही भारतीय जनता पार्टीला पूरक आहे. म्हणजे एकंदर सर्वच पक्ष, शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, हे सर्वजण भारतीय जनता पार्टीला पूरक अशी भूमिका घेत आहेत. म्हणजे खऱ्या अर्थाने या सर्वांना विरोधी असणारा, भूमिका घेणारा एकही पक्ष या राज्यामध्ये अस्तित्वामध्ये नाही. मित्रांनो, मी पहिल्यापासून सांगत आहे, मी शरद पवारांचं कधीही समर्थन करत नाही. परंतु शरद पवारांनी कधीही म्हटलं नाही की आम्हाला 225 मराठा आमदार निवडून आणायचे आहेत. परंतु माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यांच्या विधानाचा विपर्यास करून राज्यामध्ये जे चुकीचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, तसं ते नॅरेटिव्ह सेट होणार नाही. मित्रांनो, हे नॅरेटिव्ह सेट करताना माननीय प्रकाश आंबेडकर साहेब एका गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. राज्यामध्ये ओबीसींची लोकसंख्या ही 64% आहे. गोपीचंद पडळकर असतील, छगन भुजबळ असतील, लक्ष्मण हाके असतील किंवा विजय वडेवंटीवार असतील, या सर्वांचं म्हणणं आहे की ओबीसींची संख्या ही 64% आहे. कारण जोपर्यंत आपण ओबीसींची संख्या 64% धरत नाही तोपर्यंत ओबीसींचं राज्यामध्ये असणारं जे 32% आरक्षण आहे ते व्हॅलिड होत नाही. कारण ओबीसी आरक्षण हे लोकसंख्येच्या 50% असतं.
आणि अशामध्ये राज्यामध्ये 32% ओबीसी आरक्षण आहे, म्हणजे लोकसंख्या 64% आहे. SC ST ची लोकसंख्या 20% आहे, कारण 2011ची ती जनगणना आहे. म्हणजे ओबीसी आणि SC ST मिळून 84% झाले. आणि मुस्लिम जो विनाआरक्षित आहे तो 10% म्हणजे 94% झाले. आणि ब्राह्मण, पारशी, जैन, लिंगायत इतर जे आहेत ते 5 ते 6% म्हणजे जवळपास 99% लोकसंख्या पूर्ण होते. मग या गणितानुसार राज्यामध्ये केवळ 1% मराठा समाज आहे. म्हणजे राज्यामध्ये ओबीसींची 64%, SC STंची 20%, 84% लोकसंख्या असताना आणि मराठ्यांची संख्या केवळ 1%, जास्तीत जास्त 2% असताना मग मराठा समाज 225 आमदार कसं काय निवडून आणू शकतो? माझं तर जाहीर आव्हान आहे, जेवढे काही प्रस्थापित हे जे घराणे आहेत मराठा, यांना तुम्ही बिनधास्त पाडा. सर्व ओबीसी बांधवांना आव्हान आहे, यांना मतदान करू नका. आणि अशामध्ये तुमची लोकसंख्या 64% आहे. SC ST तुम्हाला जोडले तर 84% होतात. मुस्लिम 10% आपण सोडून देऊ की ते मराठ्यांच्या बाजूने आहेत, तरी सुद्धा 84% लोकसंख्येने जर ठरवलं तर मित्रांनो राज्यातील 288 आमदार निवडून यायला काय हरकत आहे? आणि या सर्व 64% ओबीसी समाजाने जर वंचित बहुजन आघाडीला जर साथ दिली तर मित्रांनो वंचित बहुजन आघाडीचेच 200पेक्षा जास्त आमदार या राज्यामध्ये निवडून येतील. परंतु हे सर्व ओबीसी नेते वंचित बहुजन आघाडीच्या या आंदोलनापासून दूर आहेत. नाना पटोले यांनी टीका केलेली आहे, विजय वडेवंटीवार यांनी टीका केलेली आहे, छगन भुजबळ यांनी लांबून शुभेच्छा दिलेल्या आहेत. लोकनेत्या पंकजाताई मुंडे त्यांच्या व्यासपीठावर यायला तयार नाहीत. म्हणजे हे सर्व जातीचे ओबीसी नेते वंचित बहुजन आघाडीच्या या भूमिकेशी सहमत दिसत नाही. कारण या लोकांना भीती आहे की ओबीसी समाजाचं नेतृत्व माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांकडे जातं की काय. म्हणजे याचा जर प्रत्यक्ष मतदानामध्ये जर विचार केला तर वंचित बहुजन आघाडीला याचा कसलाही फायदा होताना दिसत नाही. मग अशामध्ये माननीय प्रकाश आंबेडकर साहेब वास्तवाकडे का दुर्लक्ष करत आहेत? मराठा समाज केवळ 2% आहे का? याचं उत्तर सुद्धा या अनुषंगाने देणं अपेक्षित आहे. मित्रांनो, मराठा समाजाची लढाई ही आमदारा खासदाराची नाही, कारण मराठा समाजामध्ये आमदार आणि खासदार यांची संख्या भरपूर आहे, हे सर्वांना माहीत आहे. मराठा समाजाची लढाई ही आरक्षणाची आहे आणि हक्काच्या आरक्षणाची आहे. कारण ओबीसींची लोकसंख्या ही महाराष्ट्रामध्ये जरी ते सांगत असले 64%, तरी ती 64% नाही, ती 32%च्या आसपास आहे. आणि मराठा समाज ज्याची जनगणना झालेली आहे त्यानुसार तो 28 ते 32% आहे. गायकवाड आयोगाने 32% ठरवलेलं आहे. आता शिंदे सरकारने केलेल्या जनगणनेनुसार 28% आहे. आणि मग मित्रांनो, मराठा समाज 28 ते 32% असेल तर ओबीसींना 32% आरक्षण हे एक्स्ट्रा आरक्षण कशामुळे? या असंविधानिक बाबीकडे माननीय प्रकाश आंबेडकर साहेब का दुर्लक्ष करत आहेत? ओबीसी मधील काही ज्या जाती आहेत त्यांना खरोखरच 100% आरक्षणाची गरज आहे. घिसाडी असतील, लोहार असतील, अशा काही 10-5 जाती आहेत त्यांना 100% आरक्षणाची गरज आहे. जसं SC STना 100% आरक्षण आहे, तसं सुद्धा ओबीसीतील या 10-15 जातींना 100% आरक्षणाची गरज आहे. या जातींना ना आरक्षण भेटलेलं आहे, ना उमेदवारी भेटलेली आहे, ना प्रतिनिधित्व भेटलेलं आहे, ना नोकरीमध्ये स्थान भेटलेलं आहे. त्याबाबत मात्र कोणीही बोलत नाही. परंतु ज्या ओबीसीमधील जाती ज्या मराठ्यांपेक्षा धनदांडग्या आहेत, ज्याप्रमाणे मराठ्यांकडे कारखाने वगैरे संस्था वगैरे आहेत, त्याचप्रमाणे ओबीसीमधील या धनदांडग्या जातींकडे सुद्धा आहे. तितक्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे केवळ संस्था वगैरे मराठ्यांकडे आहे हा ब्लेम अत्यंत चुकीचा आहे. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जर काढलं तर त्यांच्याकडे सुद्धा आहे. या बाबतीत महाग आहेत ज्या छोट्याल्या जाती आहेत, SC ST मधील काही जाती आहेत, या मात्र महाग आहेत. याचं समर्थन 100% आहे. SC STच्या 100% आरक्षणाचं समर्थन आहे. SC STकडे सुद्धा प्रॉपर्टी झाली पाहिजे, संस्था झाल्या पाहिजेत, याचं सुद्धा 100% समर्थन आहे. परंतु चुकीचं समर्थन होता कामा नये आणि सत्याचा विचार करणं गरजेचं आहे. कारण सत्य हाच धर्म आहे, सत्य हेच बौद्ध धर्माचा पाया आहे. या अनुषंगाने मी बोलत आहे. आजच्या पुरतं एवढंच. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.